वाल्मिक कराडला बीडच्या तुरुंगामध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असल्याचा पुन्हा एकदा आरोप होतोय। बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासले यानं हा आरोप केलाय। वाल्मिक कराडची बीडच्या जेलमध्ये कशी बर्दास्त ठेवली जाते याचा पाढाच त्यानं वाचलाय। बघूया वाल्मिक कराडला बीडच्या तुरुंगात कोण आणि कशी मदत करताय। वाल्मिक कराड हा आका जेलमध्ये गेला असला तरी तिथेही त्याची दहशत सुरूच असल्याचं दिसतंय। संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी असलेल्या वाल्मिक कराडला बीडच्या जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळतेय। बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासले यानं हा दावा केलाय। कराडला जेलमध्ये स्पेशल चहा दिला जातो, त्याला चांगल्या प्रतीच्या चपात्या दिल्या जातात। कराडला 6 ब्लँकेट्स देण्यात आले, त्याचा उपयोग तो गादीसारखा करतो। कराड स्वतःच्या नावावर तुरुंगातल्या कॅन्टीन मधून 10,000ची खरेदी करतो, तर इतर कैद्यांच्या नावावरही कराड 10 ते 15,000ची खरेदी तुरुंगातल्या कॅन्टीन मधून करतो, असे आरोप रणजित कासलेनं केले। पहिल्यांदा गेल्याच विचारलं वाल्मिक कराड कुठे, तर मला सांगितलं वाल्मिक कराड या ठिकाणी आहे काही लोकांनी। आणि त्यानंतर त्याला चहा आला बरं का, 5 वाजता काहीतरी 4 वाजता मला नेलं आणि त्याला 5 वाजता चहा आला, 4:30ला वगैरे। आणि कशामध्ये काय म्हणतात आपल्या प्लास्टिकच्या ह्याच्यात, म्हणजे त्याला कपामध्ये मला प्लास्टिकच्या ह्याच्यात काय, ज्याच्यात 50-100 जणांनी चहा पिलाय आणि त्याला नवीन ह्याच्यात त्याला चपात्या पण यायच्या। लोकांनी मला सांगितलं की चपात्या 3 लेअरच्या त्याला चपात्या बॅग होत्या, फरसाण काय त्याच्यामध्ये बीडी सिगरेट तंबाखू असेल, मी बघितलं नाही ते ओपन करून, पण ते ही होतं सगळं। कॅन्टीन 25,000ची कॅन्टीन घेतो तो, स्वतःच्या नावावर 10,000ची, आणि 5-6 जण वंजारी समाजाचे। बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासलेला आठवडाभरापूर्वी जामीन मिळालाय। बीडच्या ज्या तुरुंगात कराडला ठेवण्यात आलंय तिथेच रणजित कासलेला ठेवण्यात आलं होतं। त्यानंतर कासलेला छत्रपती संभाजीनगर मधल्या तुरुंगात ठेवण्यात आलं होतं। बीडच्या तुरुंगात वाल्मिक कराडला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असल्याचा आरोप याआधीही भाजप आमदार सुरेश धस यांनी केला होता। वाल्मिकला तुरुंगात चहा वेळेवर दिला जातो। वाल्मिकच्या कपड्यांचीही बॅग त्याला जेलमध्ये दिली जाते, तर जेलमध्ये असणाऱ्या वाल्मिक आणि त्याच्या साथीदारांसाठी चिकन मटणही पुरवलं जातं, असा आरोप त्यावेळेस धस यांनी केला होता। या संदर्भातले काही पुरावे धस यांनी पोलीस प्रशासनाला दिले होते। त्यानंतरही वाल्मिक कराडला जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट सुरूच आहे। काही महिन्यांपूर्वी बीडच्या तुरुंगात गुंडांच्या टोळ्यांमध्ये मारहाणही झाली होती। वाल्मिक कराडला बीडच्या तुरुंगातून हलवण्याची मागणीही करण्यात आली होती, तरीही त्यावर कुठलाही निर्णय घेतला जात नाहीये। वाल्मिक कराडला बीडच्या तुरुंगात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप मसाजोगच्या ग्रामस्थांनी सुरेश धस आणि आता रणजित कासले यांनीही केलाय। तरी सुद्धा कराडला आरोपी म्हणून ठेवायचं आणि त्याला राजासारखं वागवायचं हेच प्रशासनाचं धोरण आहे का, हा प्रश्न पडतोय। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।